शहादा येथे राष्ट्रवादीची ताकददार आढावा बैठक, हजारोंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा उत्साह उसळला। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य आढावा बैठक पार पडली। या बैठकीस मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवून सभेला उत्साहाची नवी ऊर्जा दिली। या बैठकीस राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय माणिकराव कोकाटे, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती। नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकट करण्याचे, जनतेशी थेट संपर्क वाढवण्याचे आणि पक्ष विचारधारेचा प्रसार घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले। पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून विकासाच्या नव्या दिशा निश्चित केल्या जात आहेत। प्रत्येक कार्यकर्त्याने संघटनेचा पाया मजबूत करीत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा। तर माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले की आपल्या कार्यकर्त्यांची ताकद हीच पक्षाची खरी ओळख आहे। आगामी निवडणुकांमध्ये शहादा व नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा अभिमानाने फडकवूया। बैठकीत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी, युवक व महिला कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला। सभागृहात घोषणाबाजी, टाळ्यांचा गजर आणि जोशपूर्ण वातावरणात बैठक यशस्वीरित्या पार पडली। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। 2 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत। अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी काम करायचं आहे। अजूनही काही कार्यकर्ते संभ्रमात आहेत, परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक बहुल जिल्हा, आदिवासी जिल्हा आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारं करणारा असं राष्ट्रवादीचं केडर, अशा प्रकारे आपल्याला एक नवीन प्रतिमा लोकांमध्ये या ठिकाणी निर्माण करायची। हा मोहरा या ठिकाणी बदलल्याशिवाय आपण राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये होईल अशा प्रकारची खात्री मनामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। कमी वेळ मिळाला मध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये त्यांना काम फारसं करता आलं नाही। सिकलसेल या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी जिल्हा नियोजन मंडळातून 2 कोटी रुपये या ठिकाणी उपलब्ध करून दिला। परवानगीचं काम आमचं या ठिकाणी उभं केलेलं आहे। त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला त्यांनी कमी वेळामध्ये काम केलं। आपल्याजवळ वेळ भरपूर आहे आणि जेव्हा निवडणुका येतील, जेव्हा निवडणुका लागतील, जे जे या ठिकाणी उमेदवार होतील त्या उमेदवारांनी आपल्या मतदारसंघातल्या जनतेला, प्रश्नाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये तात्काळ तुम्ही त्यांना शब्द द्या की निवडणूक झाल्यावर या ठिकाणी तुम्ही जी मागणी केली आहे ही मागणी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा नियोजन मंडळातून मी तुम्हाला मंजूर करून देईन। सदस्य असेल, कोण नगरपालिकेचा सदस्य असेल, यांना सगळ्यांना निवडून दिल्यानंतर यातलाच कोणी ना कोणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, कोणी ना कोणी नगरपालिकेचा अध्यक्ष असेल, कोण पंचायत समितीचा सभापती असेल। काळामध्ये एवढे पदाधिकारी स्टेजवर जर का अभिजित दादा तुम्हाला बसामध्ये एका प्रभागामध्ये मला जे काही ऐकायला मिळतंय की त्या ऐकल्याप्रमाणे पुढे 4 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मागतायत। राज्यात पोहोचण्याकरता, सेवेकरता उमेदवारी मागण्याचा आपल्याला सगळ्यांना अधिकार असतो। आपल्याला उमेदवारी द्यावी लागली तर मात्र तिघांना आपल्याला त्याच्या उमेदवारी दिलेल्याच्या मी हळूच विचारत होतो। जिल्ह्यामध्ये कोकाटे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही आघाडी घेतलेली, तुमच्या नेतृत्वाखाली आघाडी घेतलेली आहे। अजूनपर्यंत एकाही पक्षाने अशा स्वरूपाचा मेळावा न घेता कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला उमेदवारी घ्यायची या कुठल्याही पक्षाची तयारी मला आतापर्यंत झालेली काही कुठे आतापर्यंत ऐकायला मिळाली नाही। निवडणुका या महिना 1.5 महिन्यामध्ये लागणार आहे आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये पॉलिसी मॅटर ॲज सच अद्याप केंद्र राज्य सरकारकडून, नेतृत्वाकडून अजून काही अंतर आलेलं नाही। परंतु चाचपणी करणं मतदारसंघ वाईज
कार्यकर्ता कोण ताकदवान आहे, कुठले गट आपल्याला सुटावेत यासाठी सगळी माहिती घेण्यासाठी ही बैठक ठेवली होती. त्या दृष्टिकोनातून अजून पॉलिसी आमची ठरलेली नाही. ज्यावेळी ठरेल त्यावेळी वरिष्ठ नेते ठरवतील आणि ती इम्प्लिमेंट आम्ही करूया. सर, स्तंभावृष्टी सरकारकडनं मदत देण्यासंदर्भामध्ये आपण 10 लाख रुपयाची मागणी केली आहे प्रत्येकी. आणि आज सकाळी काही हॉस्पिटल मधल्या काही पेशंटला भेटलो, त्यांची परिस्थिती स्थिर आहे, त्या काही फार अडचणी दिसत नाही. पण दुर्दैवानं जे आपले 8 लोक गेले आहेत त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे भरपाई आपण देण्याचा प्रयत्न करू. सर, या ज्या आगामी निवडणुका आहेत या युतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार, तो अजून निर्णय वरचे युतीचे लोक नेते घेतील. तो निर्णय आम्ही अजून घेतलेला नाही. तो निर्णय जेव्हा होईल तेव्हा आम्ही खाली बसून चर्चा करू. तर विरोधकांची शक्ती झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही तो त्यांचा पवित्र आहे आणि ते नेहमी गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना कल्पनाच नाही की बोगस मतदान आहे की नाही, कुठे आहे. ते भाषण करतात, बोलतात, त्यांची कॅपॅसिटी नाही आणि जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा शिल्लक राहिलेली नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक ते निवडणुकीमध्ये खूप या ठिकाणी निर्माण होईल आणि निवडणुकीत अडचण निर्माण होईल या दृष्टिकोनातून अडचण निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात, पण त्याने काही घडणार नाही. सुप्रीम आदेशामुळे या निवडणुका होणारच आहेत आणि त्या निवडणुका घेण्याचं कोणीही थांबवू शकत नाही. काही फरक पडणार नाही. नाही, आता बच्चू कडू स्वतः मंत्री होते त्यावेळेला त्यांनी काय महाराष्ट्राकडे लक्ष दिलेलं आहे? ते राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यावेळेला त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी काय केलं महाराष्ट्राकरता? आता ते दुसऱ्याकडे बोट दाखवून राहिले. राज्य सरकारकडनं आता अतिवृष्टी झाली असेल, जास्तीचा पाऊस पडला असेल, 30-35 हजार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहे. उभ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता असेल किंवा अन्य कोणाची सत्ता असेल त्या पिरियडमध्ये एखादी घोषणा केल्यानंतर ते अनुदान जे आहे ते अनुदान 6-6 महिने 1-1 वर्षानंतर मिळत होतं. दिवाळीच्या आत किंवा आता लगतच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसा कसा जाईल याची पावलं सरकारने उचललेली आहे आणि ते पार पाडताना आपल्याला दिसत आहेत. इकडे नुकसान झालं आणि दुसरीकडे पंचनामे सुरू करून त्या निधीची व्यवस्था अजितदादांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून केली गेलेली आहे. याच्यापेक्षा फास्ट काय असू शकतं? बच्चू कडूंनी उभ्या आयुष्यामध्ये आरोप करताना हा विचार केला पाहिजे. इतिहास तपास